आमच्या मागण्या आमच्या मागण्या आमच्या मागण्या आमच्या मागण्या कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा भारत माता की भारत माता की वंदे वंदे आमच्या मागण्या आमच्या मागण्या तुम्ही दोघं चौघं प्रमुख कोण तुमच्यातला असेल ती या चर्चा करू बसू. इथं या की तो आम्ही सगळ्यांना बसू इथं बसा की इथं चर्चा करा. आज काय करायचं इथं काय कामगार परिस्थिती तुम्हाला माहित आहे, संस्थेची परिस्थिती तुम्ही वाचन केली. पण भावना काय सांगतो तुम्हाला, ऐका भावना काय दादा, की बाबा आपल्या कारखान्यात 94 कोटी सुद्धा करायला पाहिजे होती. ठीक आहे, तुम्ही करायला पाहिजे ना, पाठीमागे केले. मग काय म्हणायचं काय कारण? आता बाय प्रोडक्ट वाढवा नाही, नाही. किंवा तुम्ही अहो, काय ना काही हे करा. आज समजा ही आता इलेक्शन लागलं परत, समजा येणारं संचालक मंडळ ही कारखाना चालवणार आहे का ह्याची पण तुम्ही आम्ही खात्री करा द्या. आज 42,000 सभासद आपण केली इथं येत या असताना लोकांना वाऱ्यावर सोडू नका. वाऱ्यावर कोण सोडलं? या संस्थेला आम्ही हक्कानं बांधणार, तुमच्यापाशी येणार, तुम्हाला तुम्हालाच काढावं अहो, मला लागणार. सांगा, 4 वर्ष म्हणताय. 100% बांधलं तुम्हाला म्हणाला का म्हणताय? का तर आमचं ऊस गेला काय, आमचं खाजगी कारखाना ऊस गेला 3 टनानं आमचा काटा मारला जातो. त्याला जबाबदार कोण राहणार आहे हे तुम्ही जाणती माणसं आहे. तुम्ही ही संस्था माराडी वकिलांना तुम्हाला 4 वर्ष का म्हणून फोन केला का आम्ही? केला का? तुम्ही वाढताय त्या ठिकाणी कुठं आम्ही फक्त आम्हाला संस्था ही जगली पाहिजे. आम्ही बांधणार तुम्हाला हजार. आमची ही सहकारी संस्था आमच्या वडिलांना पैसा लावलेला आहे. तर आम्हाला तुम्हाला विनंती आहे, राजकारणात तुम्ही असू द्या, सत्तेत जाऊ द्या, पण लक्ष ह्या कारखान्यावर राहू द्या. ही जर सहकारी कारखाना एकदा जर मोडीत निघला तर आपल्या शेतकऱ्याचं सुद्धा काही खरं नाही. कामगारांना ऊस इथंच गाठला पाहिजे, सभासदांना ऊस इथंच गाठला पाहिजे. मी सभासद झालो म्हणून नटायची गरज नाही. आपला ऊस सुद्धा इथंच आला पाहिजे. 5 लाख रुपये गणित कृषीचं ध्येय धोरण तुम्ही ठेवा. ते कर्ज सुद्धा आपल्याला काही सुद्धा करणार नाही. फक्त सगळ्यांनी चिकाटीनं कारखाना नील करायचं आणि ऊस इथं घालायचं आणि भांडायचं बी इथं ही धोरण ठेवा. जसं तर दादा म्हणतो तसं येणार भविष्य आपलं सगळं अंधारात आहे. 3,000 रुपये दर देतील आणि 4-5 टनांना काटा हाणतील. त्याच्या वेळी आपल्याला प्रत्येक वाहनामध्ये घाटा होणार आहे. शेतकऱ्याला विनाकारण माती मोलकवडीनं शेतामध्येच काम करावं लागेल. ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवून भविष्यात तुम्ही या सत्तेमध्ये, विषय तो नाही, पण संस्था ही टिकली पाहिजे, जगली पाहिजे. कामगार अजून आज रिटायर झाला, अजून 200 उद्या रिटायर होतील, त्यांचा पण तुम्ही विचार करा. ही गोष्ट तुमची सुद्धा आम्हाला खटकते. 94 कोटी रुपये येऊन सुद्धा तुम्ही आज हात वर करताय 2 वर्षात. तर ही कुठं तर लोकांना पटवा अशा भूमिका तुम्ही पार पाडा. नवीन घेतलं दिलं काय